त्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेकनंतरची बातमी आहे पंढरपूरमधून। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या नूतनीकरणाचं काम आता समाधानकारकरित्या चाललंय। पंढरपूरच्या कॉरिडॉरचा आराखडा आता तयार करण्यात आलेला आहे। पुढच्या 3 महिन्यांमध्ये मालमत्ता अधिग्रहित कराव्या लागणार आहेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीने रिस्टोरेशन झालेलं आहे। जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलंय। त्यातलं जास्तीत जास्त काम हे आषाढीच्या आधी आपण पूर्ण करू शकू असं वाटतंय। काही काम मात्र आषाढी नंतर देखील होईल। याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे। त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला ॲक्वायर कराव्या लागतील। आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा। त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे, त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ॲक्विजिशनचं काम जे आहे ते सुरू करू। आणि या बातमीसह माझा मिड डे मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। लगेचच भेटूयात। पाहत रहा एबीपी माझा।